आणि विशेष अधिवेशन बोलवून राज्य सरकारनं मराठा आरक्षणाचं विधेयक एकमतानं मंजूर करून घेतलं। मनोज जरांगे मात्र यावर सध्या समाधानी नाहीयेत। सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी 2 दिवसात करा, नाहीतर 24 फेब्रुवारीपासून आंदोलन पुन्हा सुरू करू, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिलाय। जोपर्यंत मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण मिळत नाही तोपर्यंत निवडणूक घेऊ नका, अशी विनंती मनोज जरांगे यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे। निवडणुका घेतल्या तर प्रचाराच्या गाड्या ताब्यात घ्या, असं आवाहनही मनोज जरांगे यांनी मराठा आंदोलकांना केले। गावागावामध्ये रास्ता रोको करा, नेते मंडळींना वावरात बंदी करा, याही सूचना मनोज जरांगे यांनी दिल्यात। आता मराठा समाजातील वृद्धांना आपण उपोषणाला बसवणार। या आंदोलनाच्या दरम्यान जर वृद्धाचा मृत्यू झाला तर त्याला सरकार जबाबदार राहील, असाही इशारा मनोज जरांगे यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिला। आचारसंहिता निवडणूक आयोगाला आणि राज्य सरकारला जनतेची विनंती, निवडणूक मराठा आरक्षण मिळेपर्यंत घेऊ नये। म्हणून मराठा आरक्षणाची अंमलबजावणी सगळ्या सोयऱ्यांचे होतं, निवडणूक घेऊ नये, म्हणजे आम्हाला आचारसंहितेचा आदर आणि मानसन्मान राखता येईल। आता जर निवडणूक घेतली जर तरी पण तर गाड्या ह्या आपल्या गावात येणार, आपल्या दाराला वापस नाही, वापस नाही। आल्या आल्या गाड्या त्याच्या जागावर उभा करायच्या आणि आपल्या कोठ्यात नेऊन लावायच्या। निवडणूक झाल्यावर त्याला नेऊन द्यायची। 25-30 लाख तरी म्हातारे माणसं असते मराठीचे, 25-30 लाख तरी एक अंदाज जास्त असते, पण धरून चला 5 कोटी म्हणल्यावर 25-30 लाखापेक्षा जास्त असते, पण 10 लाख झाला। मला असं वाटतं यांनी जर ह्या 24 ते 29 पर्यंत जर नाही अंमलबजावणी केली तर मग सगळ्या वृद्ध महिलांनी, म्हाताऱ्या माणसांनी सगळ्या नामावरून उपोषणाला बसायचं। पुरेचे पुरे लांब बाजा टाकू ह्याकडे त्याकडे, त्याच्यातल्या बीपी असणाऱ्या म्हातारे माणसं ही सरकारची जबाबदारी, डॉक्टरची जबाबदारी। त्यातलं एक जर मेलं तर देवेंद्र फडणवीस साहेबांची आणि शिंदे साहेबांची जबाबदारी। उपोषण करताना एक बी मेलं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।